तर मित्रांनो, यानंतर आपण 2014चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? मलिक अंबर, फतेह खान, शरीफजी, शहाजीराजे. तर आदिलशहाने सरलष्कर हा किताब शहाजीराजे यांना दिला. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर ही पदवी देऊन त्यांना बंगळूरची जहागीर बहाल केली. चुकीची जोडी ओळखा. मुरुमदेव राजगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड, रायरेश्वर रोहिडा. तर या ठिकाणी आपल्याला जुना किल्ला आणि नवा किल्ला यांची नावे दिलेली आहेत. त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, तर ती आहे रायरेश्वर रोहिडा. मिरतकट खटल्यास पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर कोणाला नव्हती केली? राजेंद्र लाहिरी यांना मिरतकट खटल्यात ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत डॅश लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. तर सुमेरियन लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडलेल्या आहेत. योग्य जोड्या जुळवा. जोड्या लावायच्या आहेत, तर त्यांच्या योग्य जोड्या अशा होतील: रज्जुक जिल्ह्याचा अधिकारी, गोप तालुक्याचा अधिकारी आणि ग्रामणी खेड्याचा प्रमुख. अकबर बादशहाने निर्माण केलेली दिन ए इलाही नवी व्यवस्था म्हणजे डॅश. मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. इस्लाम धर्मावर आधारित होती. हिंदू धर्मावर आधारित होती. ख्रिश्चन धर्मावर आधारित होती. तर अकबर बादशहाने निर्माण केलेली दिन ए इलाही ही नवी व्यवस्था म्हणजे मानवतावाद, एकेश्वरवाद व विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. नायब वकील ए मुतलक हा किताब डॅश यांना मिळाला. मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, रघुजी भोसले, खंडेराव दाभाडे. तर नायब वकील ए मुतलक हा किताब महादजी शिंदे यांना मिळाला. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, म्हणजे चुकीची जोडी: रॉबर्ट क्लाइव्ह, दुहेरी राज्यव्यवस्था, लॉर्ड कॉर्नवालिस, मुलकी नोकरशाहीची निर्मिती, लॉर्ड मेकॉले, राज्य खालसा करणे, लॉर्ड बेंटिंग, सतीबंदीचा कायदा. तर या ठिकाणी अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आहे लॉर्ड मेकॉले, राज्य खालसा करणे. तर लॉर्ड मेकॉले यांची योग्य जोडी काय असेल मग? शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. एशियाटिक सोसायटीची स्थापना डॅश शहरात झाली? तर एशियाटिक सोसायटीची स्थापना कोलकाता या शहरात झाली. गटात न बसणारे पद ओळखा. तर कोणते आहे? हदीस. खालीलपैकी कोणता शोध होल्ड मॉन्टने लावला? शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिनीद्वारे सर्व शरीरभर पसरते. रसायनशास्त्र व औषधशास्त्र एकमेकांशी निगडीत आहेत. कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध. निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करतो.
तर होल्ड मॉन्टनने कोणता शोध लावला? कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध लावला. तर हे कोणत्या देशाचे साहित्यिक होते? इटली. खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा. तर घटना पहा. तर योग्य क्रम आहे कमांडर पेरी एडो येथे आगमन, पुन्हा कानागावा करार, मेईजी क्रांती, जपानने कोरिया व फार्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणले. चुकीची जोडी ओळखा. तर चुकीची जोडी आहे स्टॅनले इंग्लंड. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोप व्यापाऱ्यांनी डॅश या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. पेकिंग, कोहोग, नानकिंग, मांचू. तर व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी मांचू या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालक्रमाने लावा. तर या ठिकाणी घटना दिलेल्या आहेत, त्या आपल्याला योग्य कालक्रमानुसार लावायच्या आहेत. तर त्या कशा लावता येतील? तर पहा, दार कमिशन, ओला करार, नागपूर करार, फाजल अली कमिशन, अशा पद्धतीने त्यांचा योग्य क्रम लावता येईल. सयाजीराव गायकवाड डॅशचे शासक होते. तर सयाजीराव गायकवाड बडोदाचे शासक होते. PTI, UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार हे डॅश आहेत. वृत्तसंस्था, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ स्टेशन. तर काय आहेत हे? वृत्तसंस्था. भारतात शिलालेखाचा सर्वात मोठा संग्रह डॅश येथे आहे. म्हैसूर, नाशिक, मुंबई, दिल्ली. तर भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह म्हैसूर येथे आहे. खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? अग्निशामक दल, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक ग्राहक संरक्षण मंच, तांत्रिक शाळा. तर खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? तर ती आहे स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीची. लष्करी छावणी, कटक मंडळ, तालुका पातळी, नगरपालिका, जिल्हा पातळी, नगर परिषद, मोठी शहरे, महानगरपालिका. तर चुकीची जोडी आहे तालुका पातळी, नगरपालिका. खालील जोड्यांमधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवितात? तर या ठिकाणी सगळ्याच जोड्या या स्थानिक कारभारात आपला सहभाग दर्शवतात. नागरिकांची सनद, नागरिकांचे अधिकार, माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग, प्रसार माध्यम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारांचे मूल्यमापन आणि स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना.
राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश वर्ष पूर्ण केलेली असावीत. 21, 25, 30, 35. तर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान डॅश हे आहे. तर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान संसद हे आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ डॅश हा आहे. काय आहे? कोणतीही बाह्य सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मूलभूत नियमांच्या आधारे शासन व्यवहार केले जातात. राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. तर पहा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ आहे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड डॅश करतात. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड हे आमसभा व सुरक्षा परिषद करतात. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे प्रत्यावहन, जनउपक्रम, सार्वमत, जनपुच्छा. तर महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे जनपुच्छा. अचूक पर्याय ओळखा. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, कारण लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशाचा विस्तार झाला, सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. तर आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, याचं कारण आहे लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशाचा विस्तार झाला आणि सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. हे तीनही अचूक म्हणजेच बरोबर पर्याय आहेत. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस डॅश म्हणतात. बागायती, जिरायती, सखोल, व्यापारी. तर केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस जिरायती शेती म्हणतात. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे कापेश्वर. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? हरियाल, पोपट, चिमणी, कावळा. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल म्हणजेच हिरवे कबूतर. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव डॅश आहे. तर गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे कार्निव्हल. भारतात परतीचा मान्सून काळ डॅश असतो. तर कोणता असतो? भारतात परतीचा मान्सून काळ ऑक्टोबर ते नोव्हेंबर असतो. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणारे वारे कोणते असते? खारे वारे, मतलई, प्रत्यावर्त, आवर्त. तर केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणारे वारे प्रत्यावर्त वारे. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग गोलाकार, लंबवर्तुळाकार, उभ्या दिशेत, आडव्या दिशेत.
तर चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग लंबवर्तुळाकार आहे. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी कोणती आहे? तर मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी मलाक्काची सामुद्रधुनी आहे. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात डॅश निर्माण होते. दाट धुके, ढग, गारा, हिम. तर उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय? खाजगीकरण, औद्योगिकरण, जागतिकीकरण, स्थानिकीकरण. तर एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे जागतिकीकरण होय. इटलीच्या राजधानीचे शहर? मिलान, रोम, व्हेनिस, नेपल्स. तर इटलीच्या राजधानीचे शहर आहे रोम. नकाशावरील समुच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार डॅश. तीव्र उतार, सम उतार, मंद उतार, अंतर्वक्र उतार. तर नकाशावरील समुच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार तीव्र असतो. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प डॅश आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम घाट, पूर्व महाराष्ट्र. तर ताडोबा व फ्रेंच व्याघ्र प्रकल्प हे महाराष्ट्राच्या नेमके कोणत्या भागाला आहेत? तर ते आहेत पूर्व महाराष्ट्रामध्ये. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य? केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात. तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे मध्य प्रदेश. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ? विक्रम साराभाई, जगदीश चंद्र बोस, क्लाउड्स टॉलेमी, डॉक्टर माशेलकर. तर सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ क्लाउड्स टॉलेमी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. डॅश बेट ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. निकोबार, लक्षद्वीप, मिनिकाय, अमीनदिवी. निकोबार बेट ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. जगातील सर्वोच्च पर्वतरांग डॅश आहे. रॉकी पर्वत, ॲपेलिशियन, हिमालय, अँडीज. तर जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे हिमालय. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश? काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात. तर भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश आहे राजस्थान. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? ललितपूर, भरतपूर, नागपूर, इंदोर. तर खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट हा ललितपूर या ठिकाणी आढळतो. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर डॅश आहे. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ? लहान मुलगी, लहान मुलगा, वृद्ध स्त्री, वृद्ध पुरुष. तर एल नॅनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे लहान मुलगा.
देवप्रयाग जवळ भागीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? घागरा नदी, कोसी नदी, अलकनंदा, महानंदा. तर देवप्रयाग जवळ भागीरथी नदी अलकनंदा या नदीला मिळते. अटलांटिक, पॅसिफिक, हिंदी, आर्क्टिक. अटलांटिक महासागरातील आहे. थोरियमचे मुख्य खनिज कोणते? ॲल्युमिनियम, मोनोझाईट, युरेनियम, अभ्रक. तर थोरियमचे मुख्य खनिज आहे मोनाझाईट. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश? भारत, संयुक्त संस्थाने, चीन, कॅनडा. तर गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे चीन. कोणत्या देशात महामार्गाला ॲक्टोरूट्स म्हणतात? ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स. तर फ्रान्स या देशात महामार्गाला ॲटोरूट्स असं म्हणतात. तर मित्रांनो, हे होते प्रश्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह.